नाशिक म्हटलं की द्राक्ष, कुंभमेळा, निसर्ग आणि अध्यात्म अशी ओळख समोर येते. पण आता या ओळखीत आणखी एक जागतिक मानाच्या उपक्रमाची भर पडणार आहे. कारण नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील उधमाळ हे छोटंसं आदिवासी गाव भारतातील पहिले डार्क स्काय कम्युनिटी बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. रात्रीच्या आकाशाचं सौंदर्य, ताऱ्यांचं अस्तित्व आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी राबवला जाणारा हा उपक्रम केवळ विज्ञानापुरता मर्यादित नाही, तर पर्यटन, स्थानिक रोजगार आणि शाश्वत विकासालाही नवी दिशा देणारा ठरणार आहे. पण हा प्रकल्प नेमका कसा असणार आहे, किती खर्च लागणार आहे आणि या प्रकल्पाचा काय फायदा होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पर्यटनाने समृद्ध असलेल्या, निसर्गाची हिरवाई लाभलेल्या आणि आध्यात्मिक वारसा असलेल्या नाशिक जिल्ह्यात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा हा प्रामुख्याने आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो आणि याच तालुक्यातील उधमाळ हे छोटंसं गाव आता थेट जागतिक पातळीवर नावाजलं जाणार आहे. कारण जगातील रात्रीच्या आकाशाच्या आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या डार्क स्काय इंटरनॅशनल या जागतिक संस्थेकडून प्रमाणित होणारे उधमाळ हे भारतातील पहिले डार्क स्काय कम्युनिटी गाव ठरण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या उपक्रमामुळे नाशिकला खगोल पर्यटन म्हणजेच ॲस्ट्रो टुरिझमच्या क्षेत्रात एक नवीन आंतरराष्ट्रीय ओळख मिळण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. या महत्त्वाकांक्षी आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळून कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव आयुष प्रसाद यांनी या उपक्रमासाठी तब्बल 42.14 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. हा निधी जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना 2026-27 अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेमधून उपलब्ध करून दिला जाणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्र आणि अवकाश संशोधनाविषयी आवड निर्माण करणे, त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि जिज्ञासू वृत्तीला चालना देणे हा आहे. आपल्या भारतातील संविधानात नमूद केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि चिकित्सक वृत्ती विकसित करण्याच्या मूलभूत कर्तव्याला अनुसरूनच हा प्रकल्प राबवला जात आहे. आता इथे मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो की डार्क स्काय ही संकल्पना नक्की काय आहे आणि उधमाळ या गावाचीच यासाठी निवड का केली? तर आजच्या आधुनिक युगात आपण रस्त्यांवर, इमारतींवर आणि घराबाहेर मोठ्या प्रमाणावर प्रखर कृत्रिम दिव्यांचा वापर करतो. या अनावश्यक आणि अतिप्रखर प्रकाशामुळे रात्रीचे नैसर्गिक आकाश झाकले जाते, ज्यामुळे वैज्ञानिक भाषेत प्रकाश प्रदूषण म्हणजेच लाईट पोल्युशन म्हणतात. प्रकाश प्रदूषणामुळे आकाशातील तारे, ग्रह दिसणं तर बंद होतच, पण रात्री सक्रिय असणाऱ्या वन्यजीवांच्या जीवनचक्रावरही त्याचा घातक परिणाम होतो. डार्क स्काय इंटरनॅशनल ही संस्था आज प्रकाश प्रदूषणाविरोधात जागतिक पातळीवर काम करते. उधमाळचे नैसर्गिकरित्या स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि अंधारमय आकाश अवकाश निरीक्षणासाठी अत्यंत अनुकूल मानलं जातं, ज्यामुळे येथे रात्रीच्या वेळी तारे आणि नक्षत्राचं स्पष्ट दर्शन होऊ शकतं. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी उधमाळच्या ग्रामसभेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेसा या कायद्याअंतर्गत ग्रामसभेने अंधारमय आकाशाचे रक्षण करणारा आणि योग्य प्रकाश योजनेला प्रोत्साहन देणारा ठराव मंजूर केला आहे. या ठरावानुसार गावात प्रकाश प्रदूषण कमी करण्यासाठी सुरक्षित, ऊर्जा वाचवणारे आणि पर्यावरणपूरक दिवे वापरले जातील. तसेच गावात असे विशेष दिवे लावले जातील ज्याचा प्रकाश हा आकाशाकडे न जाता फक्त जमिनीवर पडेल. तसेच प्रखर निळ्या प्रकाशाऐवजी उबदार पिवळसर किंवा अंबर रंगाचे दिवे लावले जातील आणि विजेची बचत करण्यासाठी टायमर्सचा वापर केला जाईल. दरम्यान प्रशासनाकडून मंजूर झालेल्या 42.14 लाख रुपयांच्या निधीचा वापर नेमका कसा होणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरतं. तर या निधीतून गावातील रात्रीच्या आकाशाच्या गुणवत्तेचे सातत्याने मूल्यांकन केले जाईल, योग्य प्रकाश योजना उभारली जाईल, प्रकाश प्रदूषणाबाबत लोकांमध्ये जनजागृती केली जाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक तरुणांना खगोलशास्त्राचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल. रात्रीचे गडद आकाश हे मानवी ज्ञानाचे सर्वात प्राचीन स्रोत मानले जातं आणि याच अंधाराचे रक्षण करत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक प्रश्न विचारण्याची सवय विकसित करणे हा प्रशासनाचा मुख्य प्रयत्न आहे. या वैज्ञानिक आणि शैक्षणिक फायद्यासोबतच या उपक्रमामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि पर्यटनाला एक नवीन संजीवनी मिळणार आहे. जिल्हा नियोजन समितीतर्फे पर्यटन विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात असून त्यामध्ये ॲस्ट्रो टुरिझम अर्थात खगोल पर्यटन ही नवीन संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
तारे पाहण्यासाठी, खगोल छायाचित्रण म्हणजेच ॲस्ट्रो फोटोग्राफी करण्यासाठी देश विदेशातून पर्यटन अशा प्रदूषणमुक्त ठिकाणी प्रवास करतात. डार्क स्काय दर्जा मिळाल्यामुळे उधमाची जागतिक स्तरावर प्रसिद्धी होईल, ज्यामुळे पर्यटकांची आवक वाढून स्थानिक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि हस्तकला व्यवसायाला मोठा आर्थिक फायदा होईल. या पर्यटनाचा थेट फायदा हा स्थानिक तरुणांना रोजगाराच्या रूपात होणार आहे. गावातील तरुणांना खगोलदूत म्हणजेच ॲस्ट्रो अँबॅसेडर किंवा गाईड म्हणून प्रशिक्षित केले जाईल, ज्यामुळे त्यांना स्वतःच्या गावातच शाश्वत उपजीविकेच्या नव्या संधी उपलब्ध होतील. याचं उत्तम उदाहरण म्हणजे लडाखमधील हेनले येथे महिलांना दुर्बीण चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांचे मोठे आर्थिक सक्षमीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे पर्यटन मॉडेल कमी पायाभूत सुविधांमध्ये विकसित करता येते आणि निसर्गाची हानी न करता वर्षभर आर्थिक प्रगती साधण्याचा एक शाश्वत मार्ग आहे. जर आपण भारत आणि महाराष्ट्रातील डार्क स्काय उपक्रमांवर नजर टाकली तर लडाखमधील हेनले हे भारताचे पहिले डार्क स्काय रिझर्व्हर आहे, तर महाराष्ट्रातील पेच व्याघ्र प्रकल्प हे भारतातील पहिले डार्क स्काय पार्क ठरले आहे आणि आता नाशिकचे उधमार हे देशातील पहिले डार्क स्काय कम्युनिटी गाव बनून इतिहास रचत आहे. नाशिकच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे यश पाहून महाराष्ट्र सरकारने आता राज्यभर याचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच राज्य शासनाच्या प्रस्तावित राज्य डार्क स्काय धोरणाशी हा उपक्रम पूर्णपणे सुसंगत असून उधमाच्या धर्तीवर राज्यातील 14 जिल्ह्यातील प्रत्येकी एका गावाचा विकास केला जाणार आहे, ज्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून प्रत्येकी 50 लाखांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय लोणार सरोवर, हरिहरेश्वर आणि ताडोबा यांसारख्या 11 महत्त्वाच्या ठिकाणी खगोल पर्यटन विकसित केले जात आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विश्वास व्यक्त केला आहे की रात्रीच्या आकाश संवर्धनाच्या क्षेत्रात नाशिक जिल्हा हा संपूर्ण राज्यात अग्रगणी भूमिका बजावेल. अंधार जपून ताऱ्यांचा प्रकाश अनुभवण्याची ही केवळ संकल्पना नाहीये, तर विज्ञान, पर्यावरण आणि पर्यटनाचा अनोखा संगम आहे. भारतातील पहिले डार्क स्काय कम्युनिटी गाव बनण्याच्या दिशेने वाटचाल करणारं उधमार आता नाशिकलाच नव्हे तर संपूर्ण देशाला खगोल पर्यटनाची नवी ओळख देण्यासाठी सज्ज झाला आहे. या प्रकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.